700 किलोमीटरची सायकल सहल विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली आहे। विद्यार्थिनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी असतात आणि 700 किलोमीटरचा जो प्रवास होता तो उज्जैन ते पुणे असा पूर्ण केलेला होता। अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांपासून ते मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत विद्यार्थी विविध गावांमध्ये सायकलवरून जातात आणि तेथील आनंद लुटतात। त्याचबरोबर तेथील परिसराचा कळत नकळत अभ्यासही करून येतात। या संपूर्ण सायकल सहलीच्या अनुभवामध्ये विद्यार्थ्यांना येणारे अनुभव हे खरोखरच अविस्मरणीय असतात। गेल्या वर्षीच्या उज्जैनच्या प्रवासामध्ये अत्यंत लहान वयापासून ते 70 वर्षाच्या वयोवृद्ध अशा व्यक्तीपर्यंत असलेले सहभागी सायकल प्रवासी, सायकल वीर त्यांना अनुभवायला मिळाले आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रेरणा वाढत गेल्या आणि विद्यार्थ्यांना आलेले अनुभव ऐकत असताना आपण सायकल सहलीला न जाता सुद्धा तो आनंद आपल्याला मिळत गेलेला आहे। विक्री उपक्रम हाही गेली 17 वर्ष गुरुकुलामध्ये चाललेला आहे। उपक्रम जरी तोच असला तरी त्यात काहीतरी नाविन्य शोधायचं आणि आपलेच उच्चांक आपणच मोडीत काढायचे आणि नवे उच्चांक प्रस्थापित करायचे असं विद्यार्थ्यांना वाटतं आणि म्हणूनच अगदी हजारापासून असलेली सुकामेव्याची विक्री 22 लाख इतकी 150 विद्यार्थ्यांनी केलेली आहे। राखी विक्रीचा सुद्धा उच्चांक यावर्षी 137 विद्यार्थ्यांनी 1.5 लाख इतकी राखी विक्री केलेली आहे आणि अशा पद्धतीनं या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थी उत्साहानं सहभागी होतात। महासंगमाचं शिबिर तर आपल्याला अनुभवायचं आहे, मग सायकल सहल वेगळी कशाला, महासंगमासाठी आपण सायकलवरूनच प्रवास करूयात अशी एक अभिनव संकल्पना सर्वांनी मिळून मांडली आणि ती आज आचरणात या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मनोऱ्यावरती असलेली वैष्णवी बांदल तिच्यासाठी जोरात टाळ्या वाजवूया। आज तिचा वाढदिवस आहे, टाळ्या वाजवून आपण तिला शुभेच्छा देऊया। महासंगमाच्या ठिकाणी आज योगायोगाने आमच्या 3 ते 4 विद्यार्थी आणि एका अध्यापकांचं अभिष्ट चिंतन या ठिकाणी मला करावंसं वाटतंय आणि म्हणून आम्ही त्यांना गमतीने असं म्हणालो की तुमचा वाढदिवस केवढा मोठा आम्ही साजरा केला आहे, म्हणून श्रीकांतरावांना मी धन्यवाद देते की या पद्धतीनं आमच्या या विद्यार्थ्यांचं अभिष्ट चिंतन करण्याची संधीसुद्धा आम्हाला मिळालेली आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पूर्ण मराठी माध्यमातून गेली 17 वर्ष निगडीचं गुरुकुल पंचकोशाधारित कार्यरत आहे। प्रतिवर्षी राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी शिबिरं गेलेली आहेत आणि अशा वेळेला वेल्ह्यापासून ते जवळपास काश्मीरपर्यंतचा भारत या विद्यार्थ्यांनी अनुभवलेला आहे, स्वतःच्या डोळ्यात साठवलेला आहे, या मातृभूमीचा परिचय करून घेतलेला आहे। यावर्षीचं शिबिरसुद्धा पॉंडिचेरीपर्यंत जाण्याचा मानस आहे आणि तसं नियोजन केलेलं आहे। बारा तासाच्या मनोऱ्यावरती असलेला आमचा चिंटू ओंकार पिसे हा 5वी मध्ये आहे। अत्यंत चुणचुणीत असलेला हा विद्यार्थी आणि त्या सर्वांना घेतलेला अथर्व यशनी गेल्या वर्षी उज्जैनची 700 किलोमीटरची सायकल सहल पूर्ण केलेली होती। राखी विक्रीचा उच्चांक त्यानं गेल्या वर्षी प्रस्थापित केलेला होता। स्वतःच्या घरचाच राखीचा उद्योग असून सुद्धा तिथून राख्या न विकता गुरुकुलातून राख्या विकून त्यानं स्वावलंबनाचा एक नवा आदर्श गुरुकुलामध्ये घालून दिलेला आहे।
शाबास. आता चढत असलेला जीवन साखरे वर्गामध्ये उपस्थित आहे असं दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ. इतका शांत विद्यार्थी, त्यानं 7,000 रुपये एवढी राखी विक्री यावर्षी केली आणि विक्रम प्रस्थापित केलाय. गुरुकुलातून आमच्या हेच लक्षात येत असतं की कोणत्या विद्यार्थ्यामध्ये काय गुण आहेत. 12 तासामध्ये आपण निरीक्षण करू शकतो. जोरदार टाळ्या वाजवू या सर्वांसाठी. संपूर्ण गुरुकुलामध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमध्ये असलेल्या या सायकलच्या कसरती, प्रतिवर्षी ज्याप्रमाणे मातृभूमी परिचय शिबिरं जातात त्याचबरोबर गेली 17 वर्ष चतुर्थ श्रेणी कर्म
खेळ मांडला शमनाय दैत्यदमनाय कालभैरव नमोस्तुते भूतनाथाय शिवस्वरूपाय कालभैरव नमोस्तुते सर्पयुक्ताय सिद्धिदाताय कालभैरव नमोस्तुते रुद्ररूपाय उग्रदेवाय वन्दनम् अरुणनेत्राय कृष्णवर्णाय वन्दनम् जयति ज्ञानेश जयति धर्मेश शक्तिपीठेश्वरम् शिव सा श्रृंगार शिव से दातार जयति देवेश्वरम् जयति ज्ञानेश जयति धर्मेश शक्तिपीठेश्वरम् शिव स श्रृंगार शिव से दातार जयति देवेश्वरम् जगदीश्वरम् करुणाकरम् जगदीश्वरम् करुणाकरम् देवराजसेव्यमान पावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कोटिभास्करं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अश्वरूढाय परमगूढाय कालभैरव नमोस्तुते
केशाय कलाकाष्ठाय कालभैरव नमोस्तुते जगन्नाथाय विघ्नहर्ताय कालभैरव नमोस्तुते। तुमसे रक्षित है तुमसे पूजित है मात जोगेश्वरी शिव के देव्यांश काल भैरव में शिव की शक्ति भरी तुमसे रक्षित है तुमसे पूजित है मात जोगेश्वरी शिव के दिव्यांश काल भैरव में शिव की शक्ति भरी जगदीश्वरम करुणाकरम जगदीश्वरम करुणाकरम शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे मुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिग्गणं मनोदहेम किङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे अश्वरूढाय परमगूढाय कालभैरव नमोस्तुते व्योमकेशाय कलाकाष्ठाय कालभैरव नमोस्तुते जगत्त्राताय विघ्नहरताय कालभैरव नमोस्तुते
धन्यवाद. उत्कृष्ट योगासनांचं प्रात्यक्षिक झालं. यानंतर लेझिमचं प्रात्यक्षिक होतं आहे. मी योगानंद गुरुकुलाच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित समोर यायचे. संस्कृतीचं एक वेगळं आगळं दर्शन या सांस्कृतिक लेझिमच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत. हर हर भारत माता की वंदे, जय शिवाजी. आपल्या सांस्कृतिक चिन्ह स्वस्तिक तयार झालेले आहेत. Gracias.
गुरुकुल महासंगमाचं जो लोगो आहे, जे मानचित्र आहे, ते चक्र या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलं. गुरुकुल महासंगम धन्यवाद. यानंतर त्वरित लाठीकाठीचा प्रात्यक्षिक सादर होईल. सर्वात पहिल्यांदा काठीची कैची सादर होणार आहे.
बाईची सादर होते. या कैशीबरोबरच बाजूला मलकाबाचे देखील प्रात्यक्षिक आहेत. प्रफुल्ल जांभळे, मयूर निनाद, गणेश भक्ते हे लाठीची काठीचे जे प्रात्यक्षिक आहे. सुमेध थत्ते, दर्शन कुलकर्णी, ऋतुजा रिसबोड या 3 माजी विद्यार्थ्यांनी हे लाठीच्या काठीचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन हे प्रात्यक्षिक बसवलेलं. सध्या चालू असलेल्या प्रात्यक्षिकामध्ये सुमेध थत्ते, दर्शन कुलकर्णी, ऋतुजा रिसबोड आणि वर्धा थत्ते इयत्ता 7वीमध्ये शिकते. वर्धा थत्ते. यानंतर रथ सादर होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी हर हर भारत माता की जय. भवानी जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. यानंतर सातारा जिल्ह्यातील वडूज या ठिकाणी जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलाची प्रात्यक्षिक सादर होतील. मी वडूज गुरुकुलाच्या आर्यांना विनंती करतो की त्यांनी कमी वेळाच्या अवधीमध्ये पटकन आपली प्रात्यक्षिके सादर करायची. ज्या सातारा जिल्ह्यानं इतिहास घडवला, शिवाजी महाराजांच्या सदैव सोबतीला राहिले, जे मावळे सातारा जिल्ह्यातून शिवाजी महाराज जमवले त्या मावळ्यांनीच शिवाजी महाराजांचा वारसा चालवण्यासाठी या गुरुकुलच्या परंपरेला साजेसं असं नृत्य म्हणजे शिवाजी महाराजांचे दांडपट्टा, तलवारबाजी हे जे उपक्रम राबवलेले आहेत त्याची सुरुवात आपण नारळ फोडून केलेली आहे. यानंतर आपल्या समोर गुरुकुल शाळेचे विद्यार्थी एक प्रत्यक्ष सादर करते. जे याच्यापूर्वी झालेला आहे तरीही आपले विद्यार्थी लाठीकाठी फिरवण्याचं नृत्य प्रकार सादर करत आहेत. हा प्रकार इतिहासकालीन परंपरेनुसार जपत आलेला आहोत आणि हा सध्या आपल्याला जपला पाहिजेत. एका हातानं बनाडी फिरवणे, दोन्ही हाताने फिरवणे, पण पाठीमागून पुन्हा ती बनाडी आपल्या हातात पुढच्या हातात घेणे हे जे प्रकार आहेत हे प्रकार तसे अवघड आहेत, पण सराव केल्यानं ते आत्मसात होतात. याला वारंवार सराव करावा लागतो. या प्रकारातून आपल्या समोर येणारा दुश्मन आपल्याला लांबूनच
मारण्याचा प्रयत्न करेल, कारण आपल्या अंगापर्यंत येऊ पोचू शकत नाही, एवढ्या जलद गती नाही आहे, काठी फिरत असते. या प्रकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा एक तर शारीरिक क्षमता वाढीला लागते, त्याचबरोबर ही त्यांना हौस आहे की शिवाजी महाराजांचा वारसा चालवत असताना आपल्याला आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हेही सिद्ध करता येतं. यानंतर जो उपक्रम चालू आहे आपल्या समोर जे प्रत्यक्ष दाखवला जात आहे तो दांडपट्ट्याच्या साहाय्यातून मुलांच्या हनवटीखाली असलेले बटाटे अलगद टिपले जातात, हे प्रत्यक्ष आपल्या समोर दाखवलं जात आहे. दांडपट्टा जे फिरत आहेत ते गुरुकुल सातारा गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष आहेत, स्वतःच त्यांनी कला आत्मसात केलेली आहे. त्यांच्या बरोबरीनं आपले विद्यार्थी ही कला सादर करतायत. एक बटाटा उडालेला आहे, दुसराही उडतो, तोही उडालेला आहे, तिसराही उडतो आहे. आता प्रत्यक्ष सादर करत असताना थोडंसं मुलांच्या मनात भीती असते, पण ती भीती त्या मुलांच्या मनात नाहीशी झालेली आहे, कारण ही प्रात्यक्षिकं आपली रेग्युलर झाले, त्यांना सराव झालेला आहे. यानंतर आपल्या समोर वार होत असताना एखादीच व्यक्ती आपल्या अंगावरती किती जणांना झेलू शकते याचं प्रत्यक्षिक आपल्या समोर सादर होत आहे. महादेव महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. किती गतीनेही काठी फिरते याचं प्रत्यक्ष आपल्या समोर सादर होत आहे. एक व्यक्ती कुणाकुणाशी लढू शकते, किती जणांशी लढू शकते याचं प्रत्यक्ष आपल्या समोर सादर केलं जात आहे. अतिशय चपळाईने सादर केलं जात आहे. याच्यातून एखादा वार चुकला तर तो हातावरती पायावरती कुठे बसू शकतो. आभार आहे, धन्यवाद. तलवार आणि ढाल तलवारच्या माध्यमातून समोर पुढचं प्रत्यक्ष सादर होत आहे. आणि त्याच्या समोर स्टेजच्या समोर एक लहान चिमुकला झोपलेला आहे, त्याच्या नाकावरती 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे. ते नाणं अलगद या रस्सी गोळ्यानं उडवलं जातं, तो विद्यार्थी उडवतोय, तेही प्रत्यक्ष आपल्या समोर चालू आहे. तलवार आणि ढाल आता सहजासहजी चालवणं एवढं सोपं राहिलेलं नाही, कारण मनगटाची ताकदच गळून पडलेली आहे. या महाराजांच्या मनगटातील ती ताकद समोरचं नाणं उडालेलं आहे, समोरचं नाकावरील नाणं उडवलेलं आहे, प्रत्यक्ष इकडे समोर झालेलं आहे. तलवारीबरोबर शिवाजी महाराजांनी कसं लगीन लावलं होतं, ते लग्न कसं होतं, मराठे कसे दुश्मनाशी लढायचे याचं प्रत्यक्ष आपल्या समोर दाखवलं जात आहे. एका हातात ढाल, एका हातात तलवार आणि आपल्या बाजूने फिरणारे 5-6 मावळे यांच्याशी कसं युद्ध केलं जायचं, शिवाजी महाराज कसे प्रत्यक्ष करायचे, मावळ्यांना कसं शिक्षण द्यायचे याचं प्रत्यक्ष आपल्या समोर दाखवलं जात आहे. त्याच्यासमोर एक चिमुकला डबल रस्सी गोळा फिरवतोय. यानंतर पुन्हा लाठीकाठी फिरवत आहेत. यानंतरचं प्रात्यक्षिक होईल. आगेशी अजून 1-2-3 प्रात्यक्षिक आहेत. लाठीकाठी झाल्यानंतर त्याच काठीला दोन्ही बाजूनं पेटवलं जातं आणि तीच फिरवली जाते. त्याच्यानंतर चौरंग जो आहे तो चौरंग फिरत असताना एकाच हातातून दुसऱ्या हातात कसा दिला जातो याचे प्रत्यक्ष आपल्या समोर दाखवलं जाईल. आता समोर
लाठीचं युद्ध कसं असतं समोर प्रत्यक्ष चालू आहे. लाठीचं युद्ध कसं असतं ते समोर प्रत्यक्ष चालू आहे. त्याचबरोबर तुमच्या समोर चौरंग जो आहे तो चौरंग आहे, पेटता चौरंग आपल्या समोर फिरवला जाईल. समोर चौरंग फिरवला जातोय, दुसराही चौरंग फिरवला जातोय. काजल रे बाळा. एक चौरंग सुरू आहे, दुसरा इकडे टॅमॅटो दांडपट्ट्याने फिरवतो आहे. तो दांडपट्ट्यानं टॅमॅटो कापणार आहे. दोन्ही चौरंग पाठीमागून कसा घेतला त्या विद्यार्थ्यानं प्रत्यक्ष पहा. ज्या सातारा जिल्ह्यानं शिवरायांना मावळे दिले त्याच जिल्ह्यातील हे मावळे आपल्या समोर प्रत्यक्ष सादर करत आहेत. एकच विद्यार्थी समोर प्रत्यक्ष चालू असलेलं आपल्या समोर दोन बनाड्या घेऊन खालचा विद्यार्थी दोन बनाड्या फिरतो, वरचा दोन फिरतो. दोन्हीचे एकदम संगम कसा साधला तो बनाड्यांचा हे प्रत्यक्ष आपल्या समोर चालू आहे. बनाड्यांचं प्रत्यक्ष आपल्या समोर पेटते निकाराशी दिसत आहे. दोन बनाड्या पेट्या घेऊन कसं फिरवलं जातं याचं प्रत्यक्ष आपल्या समोर दाखवलेलं आहे. दोन्ही बाजूने चौरंग चालू आहेत. पुन्हा बनाडी येत आहे. इकडं प्रणव देवकर एक छोटासा चिमुकला आपल्या समोर बटाटे कापण्याचं दांडपट्ट्याने बटाटे कसे कापले जातात याचं प्रत्यक्ष समोर दाखवत आहे. इथं प्रत्यक्षिका अजूनही भरपूर आहेत, पण वेळेअभावी पुढील कार्यक्रमाला वेळ नको यासाठी आपण इथं थांबवतो. याचं प्रत्यक्ष आपण रात्री पाहिलेलं आहे. पुन्हा प्रत्यक्ष आपल्या समोर सादर करत आहोत. हे सर्व प्रत्यक्ष रात्री झालेले आहेत. त्यामुळं आम्ही या कार्यक्रमात सांगता आपल्या कार्यक्रमात सांगता सातारा जिल्ह्याचे कार्यक्रम सांगता करत आहोत. आता हे ज्या बनाड्या आहेत या फिरवून कशा विजवलं समोरचं प्रतीक चालू आहे. जे फिरवलं जातं पुन्हा गतीने फिरवल्यानंतर ती आपोआप विजली जाते आणि तेच समोर आपल्या समोर दाखवत आहेत फिरवून कशी विजवली जाते बनाडी. समोरचे पेटते गोळे शांत कसे होत आहेत. त्याला गती दिली की ती गतीने आपोआप विजतं. त्या गतीने ते फिरवावं लागतं. बस धन्यवाद. वडूज साताऱ्यातील वडूज गुरुकुल श्री तुपे आर्य आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यार्थी यांचे हार्दिक आभार. धन्यवाद.